चाललं चाललं. तर मी आज कोणाच्याबरोबर जेवण करत आहे. तोंडलं आणि बटाटा मिक्स भाजी बनवली आहे. कॉपरची त्याला कोटिंग बघ. स्विमिंगचा खर्च खूप आहे. गवती चहाचा फ्लेवर मला खूप आवडतो. याच्या कॉलेजमध्ये चल म्हणून अंत वस्त का. अरे राम राम. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि मी अगोदर टेरेसवरती चाललेली आहे पक्ष्यांना पाणी आणि थोडंसं धान्य घेऊन. कारण 2 दिवस झाले मला जायला उशीर होतोय. पक्षी माझे वाट बघत असतात म्हणून मी आज लवकर चाललेली आहे. आणि या इथं मी भाज्या सुद्धा धुवून ठेवलेल्या आहेत. इथं चवळाईची भाजी धुवून ठेवलेली आहे आणि इथं भेंडी पण धुवून ठेवलेली आहे. वरून आल्यानंतर स्वयंपाक बनवते कारण आज पण दादूचा डबा नाही. दादूची एक्झाम चालू आहे त्यामुळे तो दुपारी जाणार आहे. म्हणलं ठीक आहे चला, आपला व्यायाम तर होईल सकाळ सकाळी. पाण्याचं भांड इथं असायचं अगोदर, पण कोणतरी नेऊन मागच्या साईडला ठेवलेलं आहे. म्हणलं ठीक आहे जाऊन देत. तिथं तर तिथं त्याच्यामध्ये जल ओतते पक्ष्यांसाठी. अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊया. विमान पण येत आहे वरून. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सकाळ सकाळी खूप मनोहर दृश्य असतं टेरेसवरचं आमच्या. उगवता सूर्य, आकाशात उडणारे पक्षी, थंड वातावरण, एवढं छान सुंदर वातावरण असतं. पाण्यामध्ये अन्नाचे तुकडे पडले नाहीत याचा अर्थ कावळा इकडे आला नाही. कावळ्याला माहित नाही की इकडे पाणी आहे ते. कबूतर आलेला आहे, आल्या आल्या पाणी पित आहे. या कबुतराला इकडची सवय लागलेली आहे, ते मगापासून इकडे फिरत आहे. चाललं चाललं. हे कबूतर पण तिकडे चाललेलं आहे. छान छान छान. जावा जावा, खावा खावा. गेलं. त्याला कळालं की तिथं धान्य ठेवलेलं आहे. प्राणायाम केलेला आहे. आता जाते खाली, स्वयंपाक करायचा आहे. पंडितजी राधे राधे. स्नान कर लिया? नाही ना. मी अगोदर आता डाळिंब खाऊन घेते, त्याच्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. वातीसाठी डाळिंब फळ हे खूप चांगलं आहे. राधे तेरे चरणों की. गरमा गरम चपाती दादूसाठी. अरे म्हणा म्हणा, सक सक सक. खाले बेटा घ्या. आज प्रथम जेवण करत आहे दादू माझा, नाहीतर रोज फोंडजी करत असतात. फोंडजी आता देवपूजा करत आहेत. मी आणि फोंडजी आता जेवण करत आहोत. माझा स्वयंपाक आज लवकर झालेला आहे तर मी आज फोंडजीबरोबर जेवण करत आहे. दादू पण जेवण करतोय. फक्त मना राहिलेला आहे, पण मना ते सोक केले ड्रायफ्रूट खाणार आहे त्याचे. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. जेवणामध्ये मी बनवलेलं आहे चवळीची भाजी, भेंडीची भाजी आणि चपाती. प्रणम ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देहात्वा तथा देहात्वान्न दोषो न लिप्यते. ठीक आहे, बाय. या या. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि किचनवरती आज खूप सारा पसारा आहे. हे सगळं आता आवरून ठेवते. दूध आलेलं आहे, दूध पण गरम करायला ठेवते. म्हणा माझं जेवण करायचं राहिलेलं आहे. हांजी दादू अभ्यास करत आहे. किती वाजता येणार बाळा? कर लो पढ़ाई कर लो बेटा. म्हणा मग आंघोळ कर, जेवण कर, मग झाडू मार. ठीक आहे. क्या करेगा तू? बता बता बता. हा ना, दादू घरी असला ना त्याचा इसाळ करतो. मला मनाला वाटतं की दादूने पण कामं करत असू दे. त्याचे पेपर आहेत ना. माझं तर प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल थोडीच अभ्यास असतो. शांत बसतो का? हा. अरे राम राम. येडछाप. मग तू कोण आहे? तू कोण आहे? ये सीन रहता है हमारे घर में. चल आंघोळ कर. दादू कॉलेजला चाललेला आहे. कुठला पेपर आहे बाळा? कंट्रोल सिस्टीम. चांगला लिहि पेपर. कसा लिहिशील पेपर? हाताने असून. ठीक आहे, आवजो. काय रे बडबड करतोस तू?
हा एक दिवस अगोदर पेपर. ठीक आहे ना, अभि करतो राहायत ना. चला आता दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. माझं किचन ओट्यावरचं सगळं काम झालेलं आहे आणि किचन ओटा बघा किती छान चमकत आहे आता, एकदम सुंदर. आता थोडा वेळ आराम करते. आज नाही झोपणार, फक्त आपलं रिलॅक्स आराम करते, कारण सकाळी उठल्यापासून हात चालू आहेत माझे. तू काय करणार? मारणार आहे. अच्छा ठीक आहे, मारियो मारियो. म्हणा माझ्या मागं लागलेला आहे याच्या कॉलेजमध्ये चल म्हणून. मला यायचं नाहीये. कुठे यायचं उन्हात? नाही मग बाहेर करायचं. कॉलेजमध्येच ना, पण कॉलेजच्या आत नाही. मग चतुर्शिंगीपर्यंत नाही बाबा, असं उन्हाचं मला नाही वाटत. तेही तुझ्या गाडीवरती. काल मी एक झाड आणलेलं आहे बघा, सुंदरसं झाड आणलेलं आहे. अरे आज तर पाणीच नाही घातलं बघ याला, फक्त तुळशी मातेला घातलेलं आहे. सॅटर्डेला आणलंय तुम्ही? सॅटर्डेला नाही, आम्ही आपल्या दुसऱ्या घरी कधी गेलेलो येते वेळेस आणलेलं आहे. आई समज बात, संडेला आणलेलं, संडेला. आम्हाला त्याला काल थोडे म्हणतात. हा पण हे गवतीच्या वाटत नाही, हे असं वडलं की असं टोचलं पाहिजे ना. अरे याचा फ्लेवर खूप छान लागतो म्हणून मी आणलेला आहे. अगोदर होतं आपल्याकडे, खराब झालं ते पावसामुळे आणि आम्ही खाली लावलं. हा खाली लावलेलं की पॉट फुटला. आता हे मी कुंडीत लावणार आहे इथंच. गवतीच्याचा फ्लेवर मला खूप आवडतो, खूप सुंदर वास येतो त्याचा, अप्रतिम वास येतो. म्हणा अरे घे ना अभ्यासाला, एक्झाम आहे ना, अभ्यासाला घे. फोन ठेव, फोन ठेव, तुझ्या हातून फोन सुटत नाही. घे अभ्यास. काय ह्या सब्जेक्ट मध्ये नापास होणार आहे. नापास होणार आहे का? मग घे 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 घे, फोनच घे, तू घे. परेशान करके रखाय लडके नाहीस. हा एक्झाम आहे, अभ्यास करायला सोडून नुसतं म्हणतोय नापास होणार. नापास होणार तर घे फोन, फोन चालव तू फक्त. हा दुपारचे 3 वाजले आहेत आता आणि मी आता टरबूज चिरत आहे माझ्या दादूसाठी. थोड्याच वेळात दादू येईल आणि मनासाठी सुद्धा. आम्ही लहान असताना असे शेंदाडे खाल्लेत खूप. शेंदाडे माहित नाही मला टरबूजचा प्रकार आहे का कशाचा प्रकार आहे, पण लहान असताना खूप खाल्लेले आहेत. आमचा चुलता घेऊन यायचा. आमच्या वडिलांचं गाव आहे मंगळवेढ्यातील ब्रह्मपुरी, तर तिथं त्यांचं शेत होतं चुलत्यांचं. वडिलांचं पण होतं, वडिलांनी विकल्यानंतर. पण चुलते माझे खूप असे पोते भरून भरून शेंदाडे घेऊन यायचे, तर छान वाटायचं. तसले शेंदाडे आता नाहीत, खायला पण मिळत नाहीत. पण सोलापूरला गेले ना मिळतात अजून सुद्धा, पण इकडे पुण्याकडे नाही मिळत. ती वाळकं नाही मिळत, ते शेंदाडे नाही मिळत, आणि गाजरं पण तशी मिळत नाही तिकडे पुण्याकडे. ते सोलापूरचा रानमेवा वेगळाच आहे आणि इकडचा वेगळा आहे. चाकू खूप धारदार आहे. हा चाकू आम्ही मुंबईवरून घेतलेला आहे, LTT स्टेशनच्या बाहेर जाऊन घेतलेला आहे. प्रवासाला जाते वेळेस ना आम्ही फळं घेतलेली आणि चाकू पण घेतलेला घरातला. मेट्रो स्टेशनवरती तो चाकू डिटेक्ट झाला, ते लोकांनी काढून घेतला. आता फळं चिरायची कशी आणि त्याच्यामुळे आम्ही काय केलं, LTT स्टेशनच्या बाहेर आलो, कारण भरपूर वेळ होता ना आम्हाला. रात्री ट्रेन होती 8:30ची आणि आम्ही पोचलो होतो 4 वाजता. तर मग बाहेर गेलो, मस्त फिरलो आणि हा चाकूवाला भेटला, त्याकडून चाकू घेतला. खूप धारदार चाकू आहे. पण कसं आहे, गोड आहे का? हा खा खा, घे, ले ले और खा ले. साखर खाण्यासारखं वाटतंय, साखर एवढं गोड आहे टरबूज आहे, मस्त. मेरा दादू आ गया. हाँ जी, दार उघड पाहिजे. दार उघड कर रे बाळा, आ गया बच्चा, आओ पधारो हमारे घर. शूज किती रुपयाचा मागवलास तू? कुठलाय? ती मी मागवलेली गोष्ट आहे. बर बर. हा तुला पैसे कोण दिले? पैसे कोण दिले? आल्या वाद नाही घालायचा माझ्याशी. आल्या वाद नाही घालायचा. तुला पैसे 2000 कोण दिले? 2000 का 3000? माझ्या मी जी गोष्ट मागतो ती ब्रँडेड मागतो. अरे तुम्ही जी गोष्ट आणता ती नकली आणता, जशी की नकली नाहीये. हा दादू काय म्हणतो, ही बॉटल नकली आहे. 2 आठवडा झाला, याला अजून डाग नाहीये. अरे मी काय करू, तर तो माणूस काय म्हणला की प्युअर आहे. स्टील आखी अजून दाखवू का? आता असं अरे बघ, नको डोर काय. अरे हे निघत ना, नाही हे प्युअर आहे, नकली नाही. आतून दिसतं प्लास्टिक लावलंय. मग ते प्रत्येक
प्रत्येक बॉटलला होतच. कोण म्हणलं? प्रत्येक बॉटलला असते प्लास्टिक. कॉपरची बॉटल आहे ना, अख्खी कॉपर असते. माझी स्टीलची बॉटल आहे, त्याला पण बघ. हे पोरग आले वाद करायला लागले की तुम्ही मला नकली बॉटल आणून देता. आम्ही काय करणार? जी दुकानदारानं दिली ती आम्ही आणलेली, पैसे देऊन आणलेली आहे. याला सगळं ब्रँडेड लागतं. हा मग 2-2.5 हजारची बॉटल आणायची. 2-2.5 हजारची कुठून आणणार आपण बॉटल? हा, याला आतापर्यंत या पप्पाने सगळं ब्रँडेड दिले. 10वी झाल्यानंतर ट्युशन लावली, ब्रँडेड ट्युशन लावली, ब्रँडेड ठिकाणी ट्युशन लावली त्याला. आता तो म्हणते बास आता काढू नको. आणि UKG पासून हा स्विमिंग करतो. याला स्विमिंगचा खर्च खूप आहे. एक स्विमिंगची कॉस्ट्युम त्याची होती 1200-1300 रुपयाची. काय जास्त रे बाळा? गॉगल स्विमिंगचा 3-4 हजारचा. मी तुम्हाला याचे मेडल दाखवते कधीतरी. हा स्विमर आहे आणि आता बघा कसं दिसतोय. हे दाखव स्विमर. याने रत्नागिरीचा समुद्र पोहलेला आहे, पोरबंदरचा समुद्र पोहलेला आहे, अरबी समुद्र पोहलेला आहे दादूनी. असं वाटतं का याने समुद्र पोहलेत? दादूनी कॉलेजवरून आलेला खूप कलेश केलेला आहे, खूप माझ्याशी वाद घातलेला आहे ह्या बॉटलवरून. त्याचं म्हणणं आहे की ही बॉटल नकली आहे, कॉपरची नाहीये. त्याने आम्हाला सांगितलेलं की कॉपरची बॉटल आणा, पण त्याचं म्हणणं आहे की ही स्टीलची बॉटल आहे. पण आम्हाला काय माहित? कॉपरची त्याला कोटिंग बघ, ते ह्याची लिक्विड आहे. त्याच्यामुळे कॉपरचीच आहे ना. पण पण फायदाच नाही ना जर ह्याला कॉपर टच. आम्हाला काय माहित? त्याला सगळ्या ब्रँडेड वस्तू लागतात. आतमधनं पण असे कोटिंग केले ना की वॉटर रेजिस्टंट नाही का म्हणतो ना. हो. आता हे प्लास्टिकचं कव्हरिंग ना प्रत्येक बॉटल आहे. माझ्याकडे स्टीलची बॉटल आहे, त्याला पण असंच कव्हरिंग आहे बॉटल झाकण्याला. पण त्याचं म्हणणं आहे की नकली. तर आम्ही काय करणार? आम्हाला फसवलं असेल तर कॉपरची एक स्टीलचे हे कोणी सिद्ध नाही करू शकत. यासाठी लॅब मध्ये जावं लागेल आपल्याला. हे निवे कॉपरच आहे पण ह्याला कोटिंग त्या वॉटरप्रूफचं केलंय. अच्छा, वॉटरप्रूफचं केलंय. आता ठीक आहे, आता आणले तर काय करणार? झाकण लावणार. मी माझ्यासाठी सुंठ आणि इलायचीयुक्त चहा बनवलेला आहे गुळाचा. सांडला असल्या उन्हाळ्यात सर्दी त्रास होते मला. सांडला क्या कर सकते हैं? थोड़ा सा गिर गया. थोड़ा सा नहीं, बहुत गिर गया. ठीक है, चलेगा बेटा. तू पिएगा? सर्दी माझा पिच्छा नाही सोडत आहे लवकर. इथंच उभं राहून थोडा पिते, नाही तर सांडून जाईल. मस्त. सायंकाळचे 6:15 वाजले आहेत आता आणि मी आज लवकर स्वयंपाक करत आहे कारण मला आज बाहेर जायचं आहे 6:45 वाजता. तर यायला उशीर होईल, 8:30 वाजतात. म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाक करून घ्यावा. इकडे भाजी शिजत आहे. तोंडलं आणि बटाटा मिक्स भाजी बनवली आहे मी. कालचे थोडेसे तोंडले शिल्लक होते 4-5, त्याची भाजी बनवली आहे बटाटा टाकून. आणि आता 2च भाकरी बनवायच्या आहेत मला कारण 4-5 चपात्या आहेत सकाळच्या शिल्लक. मैत्रिणी, माझं सगळं काम झालेलं आहे. संध्याकाळचा स्वयंपाक बनवलेला आहे, किचन ओटा साफ करून ठेवलेला आहे, भांडी सुद्धा धुवून ठेवलेली आहेत. आता मी बाहेर चाललेली आहे. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.